हे बघा सर, टेंबू ताकारी म्हैसाळ योजना, मी ग्रामीण भागातला आहे, आमच्याकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. ह्या तिन्ही योजना अजून पूर्णत्वाला गेलेल्या नाहीत. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. औषधांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. एका बाजूला व्यापारी लूट करतायत आणि एका बाजूला ही सरकार लूट करतंय. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या बाजूने कोण कुठलं सरकार बोलणार आहे की नाही, मला हे सांगितलं पाहिजे. हे बघा, आता थांबा, फक्त चर्चा करायची आहे आपल्याला. ऐका, वाद करू नका, बोला तुमचा मुद्दा. आणि टेंबू ताकारी आणि जर आटपाडीबद्दल आपल्याला बोलायचं नका, त्यांना हमी भाव द्या, हमी भाव. तुमचं भारताचं सरकार सुद्धा माझा शेतकरी चालवल. हाय का तुमची तयारी हमी भाव द्यायची? कशाला पाहिजे ना आम्हाला भीक? तुमची भीक नको, हमी भाव द्या. जर तुमची तयारी असेल तर सांगा. थांबा, बोला. अरे 12,000 सोयाबीन 4,000 आणताय तुम्ही. लाडक्या बहिणीवर बोलताय आकाशवाणी. 5 वर्षाच्या मुलगीपासून 65 ते 70 वर्षाच्या आजीपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार सुरू आहेत. 5 वर्षाच्या मुलीपासून 65 ते 70 वर्षाच्या आजीपर्यंत. त्याच्यावरती बोला. नुसतं 1500 रुपये देऊन आमच्यावर उपकार करत नाही तुम्ही. साहेब, कृष्णा खोरेच्या बाबतीत आता प्रश्न उपस्थित केला आहे. कृष्णा खोरेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला आहे. 1990 पासून मनोहर जोशी विरोधी पक्षनेते असल्यापासून मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा खोरेची ताकारी म्हैसाळची टेंबूची योजना चालू झाली आणि 99 साली परत आरफळची योजना चालू झाली. हे शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंनी स्वप्न दाखवलं. 1419 सरकार होतं. थांबा, तुमचं 1419 सरकार होतं. त्या योजना पूर्ण करण्यासाठी काय केलं तुमच्या सरकारनं? बंदिस्त पाईपलाईनचं 6व्या टप्प्याचं काम बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून जतच्या माहितरपर्यंत नेलंय. 65 गावांचा पाण्याचा प्रश्न काय झाला? 48 गावांच्या पाण्याचा प्रश्न पेंडिंग राहिलेला आहे. तो पेंडिंग विषय या सरकारनं संपवलेला आहे. आमचं सत्ता परिवर्तन झालं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे झालं असतं. म्हैसाळ योजनेसाठी आता 3,000 कोटीची सोलरवरची योजना आता मंजूर केलेली आहे. आमच्या सांगलीमध्ये पूर येऊ नये म्हणून जागतिक बँकेकडनं आता पुराचं नियंत्रण झालंय. पूर 2 वर्षात आला नाही. 3,500 कोटीची सांगली पूर नियंत्रण योजना आणली आहे. ताकारी, टेंबू आणि म्हैसाळसाठी 3,000. मला महाविकास आघाडीचे घटक पक्ष समोर उभे आहेत. महायुती सरकारनं ज्या योजना, ज्या निधी, लाडकी बहिणीसाठी हे म्हणतात की भीक नको, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ते म्हणतात भीक नको, म्हणजे लाडकी बहिणीचा अपमान करतात. थांबा, यांचा मुद्दा झाला. एक मिनिट थांबा जरा. मग तुम्ही अपक्ष उमेदवार आहे ना, बोला. बोला, कोणाचा प्रश्न आहे? बोला ताई. थांबा, मागे सरका, तिकडे समोर बघून बोला. लाडकी बहीण हे म्हणतात महाराष्ट्रातल्या 6 कोटी महिलांमधल्या 1 कोटी महिलांच्या तोंडाला यांनी पानं पुसली असतील आणि ते पैसे 5 कोटी महिलांकडून